सगळ्यांना आता खूप घसा बसलाय बरं का, त्यामुळे आवाज जास्त मोठा निघत नाही. पण म्हणलं आराध्या थोडीशी रडत होती, म्हणलं चला आराध्याला थोडंसं शांत करण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ सगळ्यांसाठी काढावा. हाय कर आराध्या. हो आसमा मावशी बघती बरं, सगळे मामा लोक बघतात आराध्याला. हाय कर मम्मू. खूप सुकलंय, नुसतंच किरकिर 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 किरकिर. कसं आराध्या? किरकिर 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 किरकिर. हसायचं पण नाही बरं का, रडली ना मग तिला हसावंसं पण वाटत नाही, असं आहे आराध्याचं. परंतु म्हणतात ना छोटीशी आहे, तिला पण काय म्हणायचं, इतकी दगदग करायची. पण आता थोडंसं रिलॅक्स झालं. मग म्हणलं चला आज जरा निवांत झालं तर सगळ्या गोष्टी निवांत मध्ये करूयात. आराध्या, ए आराध्या बघ किती तिची झोप नाही झाली बरं का, आणि त्यामुळे तिचे डोळे एकदम पेंगळ्यागत झालेले आहे. पण म्हणलं चला लय झोपेला आली होती, म्हणलं तिला जरा झोपी लावूयात आधी. पण त्याच्या आधी एक छोटासा व्हिडिओ सगळ्यांसाठी काढावा पडदिशी, आणि पडदिशी लगेचच अपलोड करणार आहे बरं का मी. सगळ्यांनी बघा, कसं वाटला लगेच कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. आराध्या सगळ्यांना हाय कर, हाय कर मम्मू, हाय कर ना. आणि नोटिफिकेशन सगळ्यांनी ऑन ठेवा बरं का, आता आम्ही कधी पण लाईव्ह येऊ शकतो. कारण की आम्हाला करमत नाही, मग काहीतरी काम करायचे. एक तर काम करायचं, नाहीतर आपलं लाईव्ह घ्यायचं. एवढेच काम आहे आमच्या जीवनामध्ये. हाय कर आराध्या. आणि केस मोकळे ठेवले तर 4 वेळा तिने केस ओढले, ठीक आहे. त्यामुळे केस नाही मोकळे ठेवत बरं का, कारण की आराध्याची लई गंमत वेगळी आहे बरं का. चला तर मग आता बाय 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 बाय. आराध्या तू कर तू कर तू कर, बाय बाय कर. ए मम्मू बाय बाय कर ना. ती बघती फोटोकडं आमच्या, कसा वाटतोय म्हणून बघा. आराध्या ज्यावेळेस पोटात होती माझ्या, त्यावेळेस तिथं पडल त्यावेळेस तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की बाळाचा फोटो काढा, म्हणजे बाळाला, आराध्याला ही पप्पी आहे बरं का, पोटाची पप्पी. आराध्याच्या पप्पांनी घेताना हा फोटो काढला होता. तो व्यक्ती म्हणत होता की तुमच्या बाळाची पप्पी घेताना तुम्ही फोटो काढा म्हणून. खूप लाज वाटत होती या गोष्टींची, परंतु काय म्हणतात ना, फोटोग्राफर समोर आहे ना काही बोलता येत नाही. आणि मग काढला तो एक फोटो छान पद्धतीने. भरपूर सारे फोटो काढले, परंतु फ्रेम एकच आणली होती म्हणून एकच छोटीशी फ्रेम लावलेली आहे ती. चला तर मग आता बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आलाय बरं का मूड बाय बाय म्हणल्यानंतर. फ्लँकीस दे मावशीला, फ्लँकीस दे. तू फ्लँकीस कशी देते पप्पांना, कशी देते फ्लँकीस? दे पडदेशी, मावशी बघते लवकर. दे लवकर, दे लवकर बाय, दे लवकर. नाही देत बरं का. सगळ्यांना जाता येता बॉक्समधून बाय बाय करती, फ्लँकीस पण देती. परत त्याच्यानंतर त्या कुत्रं दिसलं तर त्या कुत्र्याच्या मागच लागते. आमचा एक कारागीर म्हणतो, भाभी ओय ना डॉगी पाळेगी बरं का. मी म्हणलं डॉगी पाळेगी भैया, म्हणलं घर पे नाही पाळूंगी. इथं कसे दुकानावरती कसे शेजारी चिकनचे 2-3 दुकानं खातात, मस्तपैकी छान पद्धतीने राहतात, आणि मग त्यांना जीवही लावता येतो. परंतु घरात म्हणलं की मग सगळाच राडा, कोण काढणार त्यांचं कुठं जर समज घाण त्यांनी केली तर, त्यामुळे नकोच असं वाटतं. कसं असतं, कोणत्या गोष्टी जिथं पाळायच्या तिथंच पाळायच्या, सगळीकडे नाही पाळायच्या. तर माझ्या इथं ऑलरेडी खाली 2 कुत्रे आहेत, तर मग कशाला जास्त घ्यायचे, घरामध्ये नाही घेत मी त्यांना. कारण की सोसायटीमध्ये वेगळं पडतं, घर हे वेगळं असतं आणि दुकान हे वेगळं असतं. त्यामुळे चला तर मग आता जास्त व्हिडिओ मोठा नाही करत. बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि बाय बाय म्हणलं ना, माझा आवाज आला ना तसा लगेच बाय बाय करते, लय हुशार. बाय बाय, चला बाय बाय. इथं ताटा बघून जावा तुम्ही सगळ्यांनी, कर ताटा. फ्लँकीस नाही दिली तू सगळ्यांना, मावशी नाराज होईन बरं का बाबा. खाली ठेवलं की बघायचं का तुम्हाला सगळ्यांना कसं आहे. उतर खाली, बस इथं खाली, बच्चा बच्चा बघा. तिला माहिती व्हिडिओ चालू, लय हुशार, लय हुशार. आणि मांडव घेतलं तरी पण निश्चित थापट म्हणती, असं दुसरं काही करू नको म्हणते, इतकी चॅप्टर आहे आराध्या. चला तर मग बाय बाय.